नमस्कार मैत्रिणींनो, आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते। तर आज आपण ना स्लीव्सचं डिझाइन बघणार आहोत। आता ह्या प्रकारचं डिझाइन बऱ्याच जणींना येत असेल, पण परफेक्शन आणि त्यामध्ये मार्किंग वगैरे कसं करायचं, कॅनव्हास कसं कट करायचं, ह्या सगळ्या गोष्टी इन डिटेलमध्ये तुम्हाला सांगितल्या गेलेल्या आहेत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। इथे मी मेन फॅब्रिक आणि अस्तरचे स्लीव्स कट करून घेतलेले आहेत। त्यानंतर इथे डबल फोल्ड कॅनव्हास घेतलेला आहे, ज्याची रुंदी आपण बॉटम जितका घेणार आहोत तेवढी घ्यायची, म्हणजे बॉटमचं जेवढा असेल तेवढी रुंदी घ्यायची। आणि मी मार्क केलं आणि एक अर्ध्या इंच उंचीवरती एक रेष आखली, त्याच्यानंतर अजून अर्धा इंच उंचीवरती एक रेष आखली। असं 1 इंचावरती मी 2 रेषा आखलेल्या आहेत। ओपन बाजूकडून 1.5 इंच शिलाई मार्जिन मी इथे मार्क केलेला आहे, कारण तिथे आपल्याला सरळच ठेवायचं आहे। आणि आता हे हाफ इंचावरती जे आपण सेकंड वरती मार्क केलंय, तर इथे आपल्याला हे अर्ध गोल आकार काढून घ्यायचा आहे। आता तुम्हाला जर स्वतःला हाताने येत असेल तर तुम्ही काढा, पण मी इथे काय केलंय माहिती आहे का, की फॅब्रिक पेंटची जी डबी असते त्याचा जो बॉटमचा पार्ट आहे तो साधारणतः 1.25 इंचाचा आहे। तर अशा प्रकारे मी 1.25 इंचाचे बरोबर 4 अर्धगोल केलेले आहेत। आणि आता बघा मी ते कट करायला सुरुवात केलेली आहे। व्यवस्थितरित्या कट करून घेतलेले आहेत। आणि त्यानंतर बघा 1 इंचावरती मी मार्किंग केलं, तर त्याच्यावरती पुन्हा अर्धा इंचावर मार्किंग केलंय आणि हा पार्ट मी कट करून घेतलेला आहे। आता काय करायचं, मेन फॅब्रिक अस्तर जे आहे त्या अस्तरवरती खालच्या बाजूने अर्धा इंच सोडून अशा प्रकारे आपल्याला हे स्टिक करून घ्यायचंय व्यवस्थितरित्या, म्हणजेच इस्त्रीनं चिटकून घ्यायचंय कॅनव्हास चिटकवल्यानंतर मेन फॅब्रिकचा सरळ जो पार्ट आहे तो वर ठेवायचा आणि त्यावरती अस्तर ठेवायचं, कॅनव्हासचा भाग वर ठेवायचा आहे, म्हणजे तो फोल्ड केल्यानंतर आतमध्ये जाईल दुमडल्यानंतर। आता एक्झॅक्टली आपल्याला काय करायचंय, कॅनव्हासच्या अगदी बरोबरीनं कडेकडेनं टीप टाकत जो अर्ध गोल आहे तो पूर्ण व्यवस्थितरित्या मार्क करून घ्यायचा आहे आणि स्टिच टाकायची आहे। प्रॉपरली स्टिच टाकत हळूवारपणे स्टिच टाकायची। कुठे कोणे यायला नको आहेत, कारण काय होतं बऱ्याचदा आपण दाब उचलतो तर तिथे कोणे येतात, मग ते कोणे आले की तुमचा तो अर्धगोलाचा शेप आहे तो पूर्णपणे बिघडून जातो। तर कोणे येता कामा नये याकडे लक्ष द्यायचं। आणि आता मी स्टिच पूर्ण करून घेतलेली आहे। आता जसा आकार आहे त्या पद्धतीने आपल्याला कट करायला सुरुवात करायची। आता जिथे कॉर्नर्स आहेत, जिथे आपला अर्धगोल संपतोय तिथे व्यवस्थित नॉच द्यायचा एकदम एंडपर्यंत, आणि जिथे जिथे उभारा भाग आहे तिथे सुद्धा आपल्याला नॉच द्यायचे। आता इथे छोटे छोटे नॉचेस द्यायचे म्हणून मी कटर वापरले। बऱ्याचदा कात्रीनं काय होतं की शिलाई तुटली जाते। नॉचेस देऊन झालेत, आता हे उलटवून घ्यायचं, व्यवस्थित जो आकार आहे तो बाहेर काढायचा। व्यवस्थितरित्या मी बघा काढून घेतला आणि पहिल्यांदा प्रेस फिरवायची, इस्त्री फिरवायची, जेणेकरून ते सेटल होतात। आणि आता ह्यावरती आपल्याला दाबटीप टाकायची काही गरज नाही आहे। तुम्हाला टाकायची असेल तर तुम्ही टाकू शकता, पण दाबटीपनं फिनिशिंग खराब होते, काहीच गरज नाही आहे वरून दाबटीप टाकायची। आपण कॅनव्हास वापरलाय त्यामुळे ते खूप छान स्टेबल राहणार आहे आणि त्याचं फिनिशिंगसुद्धा छान दिसणार आहे। आता साईडने पूर्णपणे मी स्लीव्स अस्तर जे आहे ते मेन फॅब्रिकला जोडून घेतलं आणि एक्स्ट्रा भाग कट करून घेतला आहे। अशा प्रकारे ही आपली स्लीव्स मस्त अशी तयार झालेली आहे। आणि शेवटी पाहू शकता मी पूर्ण ब्लाऊज स्टिच करून घेतलेला आहे, ज्यामध्ये स्लीव्ससुद्धा अटॅच करून घेतलेली आहे। तर खूप सुंदररित्या हा ब्लाऊज आपला पूर्णपणे तयार झालेला आहे। आणि ह्या स्लीव्स देखील बघा तुम्ही किती छान दिसत आहेत। सो कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा। आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर असे छान छान व्हिडिओ नवीन पॅटर्न बघण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। चला भेटूया पुढच्या छानशा एका नवीन व्हिडिओसोबत।